राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा बारामतीची चर्चा रंगली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नवे समीकरण चर्चेत आलंय। बारामतीबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, बारामतीला मुख्यमंत्री पद मिळणार असेल असं तर म्हणत त्यांनी सूचक मोठं विधान केलंय। त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आलंय। दरम्यान या चर्चेत सुनेत्रा पवार यांचं नावही पुढे येत असल्यानं राज्यातील राजकीय वातावरण अधिकच रंगलंय। बारामती हे पवार कुटुंबाचे बालेकिल्ले मानले जात असल्यानं येथील प्रत्येक विधानाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त होत असते। सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांकडूनही प्रतिक्रिया येण्याची शक्यता व्यक्त आहे। त्यामुळे आगामी काळात बारामतीच्या राजकारणात आणखी घडामोडी होण्याची चिन्ह दिसत आहेत। अदिती तटकरेंनी केलेली भावना ही फार उत्तम, त्यांनी जी भावना व्यक्त केली मी त्याचं मनापासून स्वागत करते। आणि बारामतीतून आदरणीय पवार साहेब 4 वेळा मुख्यमंत्री झाले, त्या मतदारसंघाचा एक मान आहे। दादा 6 वेळा उपमुख्यमंत्री झाला, त्याच मतदारसंघाला जर पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाचा मान मिळत असेल तर अर्थातच आनंद आहे आणि स्वागतच आहे। त्याच्यामुळे अदिती तटकरेंनी जी भावना मांडली आहे ही फार सुंदर आहे, मी त्याचं मनापासून स्वागत करते।